नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स म्हणजेच केटेचम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसवाय वर्गातील सेमिस्टर 2 चा आपला जो पेपर आहे ह्युमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोल या संदर्भात चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, या विषयाचं प्रकरण क्रमांक 4 जे आहे ऍग्रिकल्चर, ज्याला आपण कृषी असं म्हणतो, यातील अत्यंत महत्वाचा उपघटक आहे टाईप ऑफ ऍग्रिकल्चर म्हणजेच कृषीचे उपप्रकार. यामध्ये आपण भाग क्रमांक 5 जो आहे यावर चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा जो विषय आहे मानवी भूगोल, याचं आज या विषयाचं व्याख्यान क्रमांक 41 आहे. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण मी आधीच सांगितल्याप्रमाणे शेतीचे जे उपप्रकार आहेत यातील शेवटचे जे प्रकार आहेत भाग क्रमांक 5 यामध्ये आपण चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शेतीचे जे अनेक प्रकार आहे यावर या पूर्वीच्या तासाला आपण प्रकाश टाकलाय. त्यामध्ये उदरनिर्वाही शेती जो आहे त्याचे 2 प्रकार आपण बघितले, स्थलांतरित शेती आणि स्थायी शेती. दुसरा आपण शेतीचा प्रकार बघितला व्यापारी शेती, नंतर मळ्याची शेती, मिश्र शेती, ट्रक शेती ज्याला आपण मंडई बागायती शेती असं म्हणतो, दुग्ध शेती, गट शेती. आणि आज आपण चर्चा करत आहोत 2 महत्वाच्या शेती प्रकारावर, फळबाग शेती आणि वन शेती. हे दोन्ही प्रकार अलीकडच्या काळामध्ये हा शेती प्रकार सुरू झालेला आहेत. या दोन्हीवर आपण चर्चा करतोय. सुरुवातीला आपण चर्चा करूया फळबाग शेती, ज्याला आपण हॉर्टिकल्चर असे म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या फळबाग शेती म्हणजे काय, याचा अर्थ आणि व्याख्या दोन्हींचा जर आपण विचार केला, मी जर अर्थ बघितला त्या ठिकाणी सांगितला फळबाग शेती. फळ म्हणजे फळ माहिती आहेत, बाग फळांची बाग, आणि त्या फळांच्या बागा लावून त्याद्वारे जी शेती केली जाते त्याला फळबाग शेती असं म्हणतात. म्हणजे यामध्ये शब्दाचा जर अर्थ बघितला आपण, फळ अधिक बाग आणि शेती हे 3 शब्द आहे. फळ आपल्याला सर्वांना माहिती आहे, बागही आपल्याला माहिती आहे, आणि शेती, या तिन्ही संकल्प, या तिन्ही वेगवेगळे शब्द एकत्र करून ही अशी शेती की ज्या शेतीमध्ये बागांच्या स्वरूपामध्ये फळांची लागवड करून उत्पादन घेतलं जातं, याला आपण फळशेती असं म्हणतो. म्हणजे याचा अर्थ काय की अर्थ बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थ ज्या वेळेला बघतो ना आपण त्यावेळेला त्याचा शब्द काय आहे ते बघायचं. फळबाग शेती याचा शब्दाचा जर अर्थ बघितला तर आपल्याला असा सांगता येतो की अशी शेती की ज्यामध्ये आपण फळांची झाडे लावून त्याचं उत्पादन घेतो, फळबाग शेती. याची शास्त्रशुद्धीची व्याख्या पाहिली ना तर एका ओळीमध्ये आपल्याला व्याख्या सांगतात. काय आहे फळबाग शेती म्हणजे काय, ज्या शेतीमध्ये फक्त फळांचे उत्पादन घेतलं जातं अशा शेतीला फळबाग शेती असं म्हणतात. म्हणजेच काय की हा असा शेतीचा प्रकार की ज्या शेतीच्या प्रकारामध्ये फक्त आणि फक्त फळांचं उत्पादन घेतलं जातं. किंवा आणखी एक शेती, या फळबाग शेतीची व्याख्या सांगितली जाते विद्यार्थी मित्रांनो, ती अशी आहे, जेव्हा शेतीत अथवा मळ्यात व्यापारी दृष्टिकोनातून फळांचे उत्पादन घेतलं जातं तेव्हा त्या शेती प्रकाराला आपण फळबाग शेती असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपण फळबाग शेती म्हणजे अशा प्रकार शेती की ज्या शेतीमध्ये फक्त आपण फळांचं उत्पादन घेतो आणि ते सुद्धा व्यापार दृष्टिकोनातून घेत असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला ज्या वेळेला आपण फळबाग शेतीला सुरुवात करतो त्यावेळेला सर्वात महत्वाचं, सुरुवातीला 5-6 महिने त्या फळांची जी झाडं आपण लावतो, जी रोपं लावतो, त्याची अत्यंत महत्वाची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही त्या काळामध्ये त्या फळांच्या झाडांची काळजी घेतली, मशागत चांगली केली, तर त्या ठिकाणी मला वाटतं चांगल्या प्रकारे आपण उत्पादन काढू शकतो. आणि विद्यार्थी सर्वात महत्वाचं की हा व्यवसाय जो आहे याला एक व्यवसाय, फळबाग शेती म्हणजे हा एका प्रकारचा व्यवसाय, हे कला आहे. आणि सर्वात महत्वाचं, हे प्रत्येकाला जमत नसतं. ज्या व्यक्तीला, ज्या शेतकऱ्याला याच्यामध्ये यश मिळालं, ते यश का मिळतं, कारण ती करण्याची एक कला असते, त्याचं एकंदर व्यवस्थापन आहे. कारण हा व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघावं लागतं. सुरुवातीला जर 5-6 महिने जर आपण चांगली मेहनत घेतली तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, त्या नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष चालणारा व्यवसाय, नंतरच्या काळामध्ये आपल्याला उत्पादन सतत मिळत असतं. पण सुरुवातीला मात्र जोपर्यंत झाडं लहान आहे तोपर्यंत आपल्याला याच्यातून लगेच शेतीतून या शेती प्रकारातून आपल्याला उत्पादन मिळत नाही, आर्थिक फायदा होत नाही. जो आपल्याला इतर शेतीमध्ये, भाजीपाल्यामध्ये किंवा इतर जी पिकं आहे त्यामध्ये आपल्याला लगेचच तो त्या ठिकाणी 5-6 महिन्यामध्ये आपल्याला किंवा काही त्याच्यापेक्षा कमी अधिक कालावधीमध्ये आपल्याला आर्थिक नफा व्हायला सुरुवात होतो. पण फळबाग शेतीमध्ये मात्र सुरुवातीला तुम्हाला काही दिवस वाट बघावी लागते. जेव्हा फळझाडं मोठे होतील त्याच वेळेला आपल्याला शेतीचं उत्पादन घेता येतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, फळबाग
लागवड ही संकल्पना जी आहे, विशेषतः ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, या पडीक जमिनीला एका प्रकारे फुलवण्यासाठी फळबाग शेतीचं त्या ठिकाणी अत्यंत फायदा होतो. आणि जी पडीक जमीन होती त्या पडीक जमिनीचा योग्य वापर करण्याचं कार्य फळबाग शेतीतून अनेक देशांमध्ये, आपल्या भारतामध्ये, इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा केलं गेलं. आता बघा विद्यार्थी मित्र, जर आपण फळबाग शेतीचे जर प्रकार पाहिले, दोन उपप्रकार पडतात. पहिला आहे कोरडवाहू फळबाग शेती आणि दुसरं आहे बागायती फळबाग शेती. आता बघा नावामध्येच तुम्हाला कळेल कोरडवाहू फळबाग शेती. याचा अर्थ काय? जी फळबागाची शेती ही कमी पाऊस असलेल्या प्रदेशात केली जाते किंवा उष्ण आणि कोरडं हवामान असलेल्या प्रदेशात केली जाते, तेव्हा त्या शेतीला आपण कोरडवाहू फळबाग शेती असं म्हणतो. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, या शेतीमध्ये सर्वसामान्यपणे कोणती पिकं घेतली जातात? बोर असेल, सीताफळ असेल, आवळा, चिंच, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, पेरू, डाळिंब ही अशी फळझाडं आहेत की ज्या फळझाडांना अत्यंत कमी पाणी लागतं. म्हणून कोरडवाहू प्रदेशामध्ये किंवा कोरडवाहू प्रदेशामध्ये अशा प्रकारची शेती केली जाते की ज्या शेतीमध्ये ज्या फळांना सर्वसाधारणपणे पाण्याची मात्रा कमी लागते, कमी पाण्यामध्येही चांगल्या प्रकारचे उत्पादन घेता येतं. म्हणून या शेती प्रकार नावामध्येच मी सांगितलं तुम्हाला कोरडवाहू फळबाग शेती, की ज्या ठिकाणी पाणी कमी आहे, कोरडं हवामान आहे, अशा ठिकाणी शेती घेतली जाते. जर महाराष्ट्राचा विचार केला ना विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्व आणि उत्तर महाराष्ट्र म्हणजे पूर्व महाराष्ट्राचा भाग आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये प्रामुख्याने या प्रकारची कोरडवाहू फळबाग शेती केली जाते. दुसरा प्रकार आहे आपला बागायती फळबाग शेती. बघा नावामध्येच आहे बागायती. बागायती याचा अर्थ काय? की ज्याला आपण त्या ठिकाणी पाणी पुरवठा करतो, जलसिंचनच्या माध्यमातून आपण पाणी पुरवठा करतो. म्हणजे फळबाग शेती, बागायती फळबाग शेती म्हणजे काय? जी शेती अधिक पाऊस असले किंवा ज्या ठिकाणी जलसिंचन उपलब्ध आहे, 12 महिने आपण त्या ठिकाणी त्या पिकांना पाणी देऊ शकतो, त्या फळझाडांना पाणी देऊ शकतो, अशा प्रकारचा प्रदेश. म्हणजे व्याख्येमध्ये काय महत्वाचं आहे बघा, जी फळबाग शेती अधिक पावसाच्या अथवा जलसिंचनाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या प्रदेशात केली जाते, तेव्हा त्या शेतीला आपण बागायती फळबाग शेती असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अशी पिकं घेतली जातात, अशी फळपिकं घेतली जातात की ज्यांना सर्वसाधारणपणे पाण्याची मात्रा जास्त लागते. मग त्यामध्ये आंबा असेल, केळी असेल, चिकू असेल, पपई असेल, नारळ असेल, ही फळझाडं आहेत की जी या बागायती फळबाग शेतीमधली प्रमुख फळझाडं आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर मी महाराष्ट्रातलं उदाहरण या ठिकाणी द्यायचं झालं तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये अशा प्रकारची बागायती फळबाग शेती केली जाते, हे महत्वाचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, जर आपण फळबाग शेतीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत? अनेक घटक आहेत, त्यातील काही घटक तुम्हाला सांगतो. जमीन म्हणजे मृदा, जमीन अत्यंत महत्वाची असतं. ज्या वेळेला तुम्ही फळबाग शेती करायची असेल ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला सर्वात महत्वाचं की त्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होता व्हायला पाहिजे, तरच तशाच प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला फळबाग शेती करता येते किंवा फळ शेती करता येते त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं, जर आपण इतर गोष्टी पाहिल्या ना जमिनीच्या बाबतीमध्ये, की कमीत कमी 1 मीटर खोलीचा मुरुमाचा थर किंवा त्या एकदम मातीचा जो थर आहे तो थोडा मृदू पाहिजे, तरच अशा प्रकारची शेती, अशा प्रकारचं शेती आपल्याला या मातीमध्ये करता येते. आणि आणखी महत्वाचं, इतर जर गुणधर्म बघितलं तर या मातीमध्ये किंवा या जमिनीमध्ये कर्ब, सेंद्रिय कर्ब जे आहे त्याचं प्रमाण जास्त पाहिजे, ती जमीन भुसभुशीत पाहिजे, तिची पोत मध्यम स्वरूपाची पाहिजे, आणि जमिनीचा जो पीएच आहे तो साधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 6 ते 7.5 पर्यंत असा. जर अशा प्रकारची जमीन असेल तर मला वाटतं अशा ठिकाणी आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारची फळबाग फुलवता येते, फळबाग शेती करता येते. आणि जर आपण त्या ठिकाणची जमिनीचा जो उतार पाहिला तर तो साधारणपणे 2 ते 3% पेक्षा जास्त तीव्र नसावा. तर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अशा ठिकाणी आपल्याला फळबाग शेतीची कामं करायला मर्यादा येतात, आणि अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो फळबाग शेतीचं उत्पादन चांगलं होत नाही. म्हणून हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की त्या ठिकाणी जमिनीचा उतार 2 ते 3% कमी असावा. पाण्याची उपलब्धता हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पाण्याशिवाय शेती शक्य नाही. आणि फळबाग शेतीमध्ये आपण विशेषतः दुसरा जो प्रकार पाहिला ना, बागायती फळबाग शेती, त्यामध्ये तुम्हाला वर्षभर पाण्याची उपलब्धता पाहिजे, आणि ज्या ठिकाणी ही पाण्याची उपलब्धता आहे अशाच ठिकाणी आपल्याला ही शेती करता येते. तर फळबागासाठी खरं म्हटलं तर वर्षभर पाण्याची मात्रा लागते, आणि म्हणून ज्या ठिकाणी अशा प्रकारची पाण्याची उपलब्धता आहे, पावसाचं पाणी असेल, जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी असेल,
तर अशा ठिकाणी ही शेती अत्यंत चांगल्या प्रकारे करता येते. कोरडवाहू शेतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की कोरडवाहू फळबाग शेतीमध्ये सुद्धा पहिल्या 3-4 वर्ष तुम्हाला पाण्याची नितांत गरज असते. कारण तो काळ असा असतो की त्या काळामध्ये त्या फळझाडांची जी वाढ होते, विकास होतो, आणि त्याच काळामध्ये जर आपण पाणी कमी दिलं तर मला वाटतं त्या फळझाडांचा वाढ आणि विकास चांगली होती. म्हणून दोन्ही प्रकारच्या फळबाग शेतीमध्ये पाण्याची मात्रा अत्यंत महत्त्वाची असते. वेळेवर जर पाणी दिलं तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी शेतीचं उत्पादन आहे, जो फळांची गुणवत्ता आहे, एकंदरीत जी आपण त्याला म्हणूया त्याचा फ्रेशनेस असेल, ताजे टवटवीतपणा असेल, किंवा त्याचे एकंदरीत त्या ठिकाणी शेतीचं त्या फळांचं त्या ठिकाणी प्रत असेल, ती जर चांगली असेल तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं. म्हणून वेळेवर पाणी असणं, उपलब्ध असणं हे अत्यंत महत्वाचं घटक आहे, आणि तरच आपल्याला त्या ठिकाणी शेती काढू. इतर काही घटक आहेत ते मी त्या ठिकाणी सांगतो. पहिलं बाजारपेठ. बघा विद्यार्थी मित्रांनो, इतर शेतीतल्या पिकांना बाजारपेठ कदाचित लवकर मिळते, स्थानिक पातळीवर मिळते, पण फळबाग शेतीमध्ये मात्र विशेषतः स्थानिक पातळीवर, विशेषतः ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागणी नाही. म्हणून फळबाग शेतीसाठी उपलब्ध बाजारपेठ जर जवळ असेल तर मला वाटतं अशा शेतीचा विकास होतो. विशेषतः जे महानगर आहे, मोठी मोठी शहरं आहे, औद्योगिक विकास आहे, किंवा ज्या ठिकाणी लोकांचा राहणीमानाचा दर्जा चांगला आहे, अशा ठिकाणी फळांना मागणी जास्त असते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बाजारपेठ तुमच्या आजूबाजूला असेल तर अशा प्रकारच्या शेतीला त्या ठिकाणी उत्तेजन मिळतं, फायदा होतो, आणि या शेतीचा विकास होतो. म्हणून बाजारपेठ हा घटक महत्वाचा आहे. जर आपण विचार केला, विकसित देशामध्ये अशा प्रकारची बाजारपेठ आहे, किंवा विकसनशील देशामध्ये जी मोठमोठी महानगर आहेत, मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल, कलकत्ता असेल, अशी जी महानगर आहे, बेंगळुरू असेल, चेन्नई असेल, यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आणि इतर जे उपनगर आहेत किंवा जी बाजारपेठेची मोठमोठी बाजारपेठ आहेत, अशा ठिकाणी त्या ठिकाणी या फळझाडांना किंवा या फळ पिकांना मागणी असते. म्हणून बाजारपेठ हा घटक महत्वाचा आहे. वाहतूक आणि दळणवळण सुविधा सुद्धा महत्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्र, जेव्हा तुम्ही शेतीतून किंवा तुमच्या फळझाडांतून फळं काढली, त्यावेळेला ती फळं योग्य वेळेत बाजारपेठेत जाणं महत्वाचं आहे. कारण काही जी फळं आहे ती जास्त कालावधीत जाईल, त्याचा फ्रेशनेस, टवटवीतपणा नष्ट होतो, त्याची प्रत त्या ठिकाणी खालावते. मग अशा वेळेला जर तुम्ही वेळेत ती फळं बाजारपेठेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवली तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी किंमत मिळते, त्या ठिकाणी भाव मिळतो. अन्यथा अपेक्षेप्रमाणे तुम्हाला भाव मिळत नाही. म्हणून वाहतूक आणि दळणवळण या दोन्ही सुविधा जितक्या गतिशील असतील, आधुनिक असतील, चांगल्या असतील, 12 महिने असतील, अशा ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या शेतीचा विकास होतो. शेती करण्याच्या सुविधा आणि शासकीय धोरण या दोन्ही घटक महत्वाचे आहे. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, की ज्या वेळेला फळांना बाजारपेठेमध्ये जास्त भाव नसतो, अशा वेळेला जर तुम्ही काही कालावधीसाठी जर तुम्ही ती फळं त्या ठिकाणी शीतगृहाच्या सुविधा ज्या ठिकाणी असेल अशा ठिकाणी ठेवल्या तर मला वाटतं तुम्हाला परत त्या बाजार वेळेत जेव्हा भाव वाढेल त्यावेळेला त्या आता जास्त दिवस आपल्याला ठेवता येत नाही, पण तरी सुद्धा आपल्याला याचा फायदा होतो. म्हणून या सुविधा ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी फळबाग शेती आहे त्याला उत्तेजन मिळतं, विकास होतो. शासकीय धोरण सुद्धा महत्वाचं आहे. कारण शासनाचं विशेषतः मी तुम्हाला सांगतो की शासनाचं धोरण जे भाव आहे, फळांचे भाव ते स्थिर ठेवण्यामध्ये महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं, फळावर प्रक्रिया करणारे उद्योग असेल किंवा फळं हे कच्चा माल वापरून तर प्रक्रिया करणारे इतर जे उद्योग आहे, त्या ज्यूस तयार करणे असेल, पावडर तयार करणं असेल, औषध तयार करणं असेल, किंवा इतर काही असेल, लोणचं असेल, मोरंबे असेल, असे अनेक प्रकारचे उद्योग आहे. जर त्याला शासनाने सवलत दिली, अनुदान दिलं तर अशा प्रकारच्या उद्योगांचा विकास होतो. आणि परिणामी हे जे आहे फळबाग शेती जी आहे तिच्या मालाला त्या ठिकाणी भाव मिळतो, आणि याच्यातूनच या शेतीच्या विकासाला भाव मिळतो. म्हणून हे सर्व घटक महत्वाचे आहे. फळांचा दर्जा आणि प्रत आणि गुणवत्ता हे तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला बाजारपेठेमध्ये आपण फळं विकायला येतो त्यावेळेला ग्राहक सर्वात महत्वाची पसंती कशाला देतो, त्या फळांचा दर्जा, त्याचा आकार असेल, रंग असेल, प्रत असेल, फ्रेशनेस असेल, टवटवीतपणा असेल, या सर्व गोष्टी त्या ठिकाणी होतात. म्हणून तुम्ही ज्या वेळेला फळबाग शेती करतात त्यावेळेला त्यातून निर्माण होणाऱ्या फळांची गुणवत्ता,
त्या ठिकाणी राखणं खूप गरजेचं आहे. ज्या वेळेला ही गुणवत्ता राखली जाते अशाच फळांना त्या ठिकाणी बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळतो. अन्यथा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या फळांना भाव मिळत नाही, परिणामी त्यामधून आर्थिक तोटा अधिक होतो. म्हणून ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. आता बघा, फळबाग यशस्वी करण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वात महत्वाची पहिली गोष्ट काय, की तुम्ही जी जमिनीची निवड कराल आणि तुमच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारचं हवामान आहे याचा विचार करून तुम्हाला फळांची लागवड करावी लागेल. जर तुम्ही असं केलं, यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तरच तुम्हाला यश मिळेल. आणि नंबर 2, पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्वाची. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल, विशेषतः मी तुम्हाला सांगतो की बागायती फळबाग शेती करत असताना पाणी हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. तुम्हाला 100% पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहता येत नाही. वेळ प्रसंगी तुम्हाला जलसिंचनाच्या माध्यमातून पाणी द्यावं लागतं, म्हणून हा सुद्धा घटक महत्वाचा आहे. त्याच्यानंतर फळबाग ज्या वेळेला आपण क्षेत्र निवडतो त्यावेळेला त्या क्षेत्रामध्ये झाडं लावताना त्याची योग्य आखणी तयार केली पाहिजे. कलम जे आपण लावतो त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. चांगल्या प्रतीचं कलम लावलं पाहिजे, तरच मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो फळबाग शेतीमध्ये आपण यशस्वी ठरू शकतो. ज्यावेळेस खड्डे आपण खणतो त्या 2 खड्ड्यांमध्ये योग्य अंतर राखलं गेलं पाहिजे. अन्यथा काय होतं, अति जवळ जर झाडं झाले तर झाडं ज्या वेळेला मोठे होतात त्यावेळेला आपल्याला फळं काढणे किंवा त्याची निगा राखणे त्या झाडांच्या अत्यंत अवघड जातं. म्हणून झाडांचा आकार आणि एकंदरीत त्याचा इतिहास बघता त्या 2 झाडांमध्ये योग्य अंतर ठेवलं गेलं पाहिजे. हे महत्वाचं आहे, तरच आपल्याला या शेतीमध्ये यश मिळतं. आणि सर्वात महत्वाचं, लागवड कधी करायची, कोणत्या वेळी करायची, रोप कधी लावायचं, हे सर्व त्या ठिकाणी ते रब्बी त्या ठिकाणचा जो हवामान आहे, तो कालावधी आहे, याचा विचार करून आपल्याला ते करावं लागेल. जर याच्यामध्ये तुम्हाला यश आलं तरच मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो आपण चांगल्या प्रकारे या शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि आणखी एक महत्वाचं, अलीकडच्या काळामध्ये हवामानामध्ये होणारा बदल असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचा किडींचा प्रादुर्भाव असेल, रोगराई असेल, ही आपल्या फळ झाडांवर मोठ्या प्रमाणात पसरते. जगामध्ये सर्वीकडे याचं प्रमाण आहे. आपल्याकडे तर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई या फळझाडावर पसरतात. म्हणून त्यांचं व्यवस्थापन जर चांगल्या प्रकारे केलं तर मला वाटतं आपण याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं की आपण जे फळझाड लावतो, विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये लावल्या ती मोठी होईपर्यंत आपल्याला जे भटके गुरं आहे किंवा जनावर आहे त्यांच्यापासून त्याची काळजी घ्यावी लागते, रक्षण करावं लागतं. जर त्याच्यामध्ये यश मिळालं तरच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. हे अत्यंत महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर फळबाग, महाराष्ट्रामध्ये जर आपण फळबाग क्षेत्र पाहिले तर त्याच्यासाठी काही ठिकाणं महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये केळीसाठी वसई आहे, आंब्यासाठी रत्नागिरी जिल्हा आहे त्या ठिकाणी किंवा रत्नागिरी असेल, मोसंबीसाठी श्रीरामपूर असेल, काजूसाठी वेंगुर्ला मालवण आहे त्या ठिकाणी, चिक्कूसाठी गोलवड किंवा डहाणू आहे, सीताफळासाठी दौलताबाद आहे, कलिंगडसाठी अलिबाग आहे आणि बोरांसाठी मेहरून आहे. ही सर्व ठिकाणं महत्वाची आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या प्रदेशामध्ये जर तुम्ही कोणतंही ज्या ठिकाणचं मी नाव घेतलं त्या ठिकाणात जर तो विशिष्ट प्रकारचं फळ जर आपण खाल्लं, त्याची चव, त्याची टेस्ट, त्याचा फ्रेशनेसपणा, एकंदरीत सर्व त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रतीचं असतं. म्हणून भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये सुद्धा या प्रदेशातली ही जी फळं आहेत ती अत्यंत प्रसिद्ध आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर दुसरा शेतीचा प्रकार आहे वनशेती. त्या ठिकाणी बघा, वनशेती शब्दामध्येच अर्थ आहे वन शेती, की ज्या शेतीमध्ये वन उत्पादन घेतले जातात अशा शेतीला आपण वनशेती असं म्हणतो. हा मी तुम्हाला शब्दशः अर्थ सांगितला. जर आपण शास्त्रीय व्याख्या जर पाहिली याची, वनशेती म्हणजे काय, ही सुद्धा व्याख्या खूप महत्वाची आहे. वनशेती म्हणजे काय, ज्या शेतीत धान्य पिकाबरोबरच वन वृक्षांची लागवड करून दुहेरी पीक घेतलं जातं तेव्हा त्या शेतीला वनशेती असं म्हणतात. बघा, या शेतीमध्ये काय महत्वाचं आहे की आपले जे रेग्युलर पिकं आहेत ते तर घ्यायचीच, पण ती पिकं घेत असताना वन वृक्षांना, जे वनामध्ये जे वृक्ष वाढतात अशा वृक्षांची सुद्धा लागवड करून त्यांच्यापासूनही उत्पादन घ्यायचं आणि आपल्या रेग्युलर पिकांपासून उत्पादन घ्यायचं, असं दुहेरी पिकं घेतली जातात. अशा शेतीला म्हणतात वनशेती त्या ठिकाणी. आणखी एक व्याख्या याची केली जाते, ज्या शेतीमध्ये पिकांबरोबर वन उत्पादन घेतलं जातं, जनावरांना चारा व इमारतीसाठी लाकूड उत्पादित केलं जातं, अशा शेतीला आपण वनशेती असं म्हणतो. आणि या शेतीमध्ये बघा, काही महत्वाची झाडांची नाव मुद्दाम सांगतो मी की ज्याला या वनशेतीमध्ये प्राधान्य दिलं जातं. विशेषतः साग असेल, साल असेल, मोग असेल, बांबू असेल, शेवरी असेल, बाबूळ, खैर, आवळा, चिंच, सुबाबूळ असेल, शेवरी, हातगा असेल, लिंब असेल, निलगिरी असेल, एरंड असेल, पळस असेल, कडुलिंब असेल, या झाडांबरोबरच आंबा, बोर,
जांभूळ, सीताफळ, पेरू, लिंबू यासारखी फळझाड सुद्धा लावली जातात. म्हणून या शेतीमध्ये, वन शेतीमध्ये, यामध्ये लक्षात ठेवा की अरण्यामध्ये जी झाड लावतात तीही लावतो, फळबागामध्ये जी झाडं लावतात तीही लावली जातात, आणि इतर आपल्या रेग्युलर पिकं सुद्धा आंतरपीक म्हणून या शेतीमधून घेतले जातात. म्हणून हा सुद्धा महत्वाचा आहे. आणि त्या आंतरपिकामध्ये कोणकोणते आहे? हरभरा आहे, मटकी आहे, गहू आहे, चारा पिकं आहे. ही सर्व पिकं आपण ज्यावेळी फळझाडं लावतो शेतीमध्ये, वनवृक्ष लावतो, त्याच वेळेला आंतरपीक म्हणून ही सर्व पिकं आपण घेतली जातात. म्हणून ही शेती एक बहुउपयोगी शेती आहे. ही वनशेती ही एक अत्यंत व्यापक संकल्पना आहे. जर आपण ही सर्व माहिती पाहिली तर ह्या शेतीचा प्रकार अत्यंत व्यापक आहे आणि अलीकडच्या काळामध्ये याच्यामध्ये वाढ होत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी आता सांगितले की वनशेती ही जी संकल्पना आहे, भारत सरकारने विशेषतः 1988 पासून जाणीवपूर्वक भारतामध्ये वनशेतीचा विकासाला प्राधान्य दिलं आणि ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये रुजवली. विशेषतः आदिवासी भाग जो आहे किंवा ज्या ठिकाणी ग्रामीण भाग आहे अशा ठिकाणी सरकारने ही संकल्पना राबवली. त्या ठिकाणी भारत सरकारने जे कृषी विषयक धोरण जाहीर केलं त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वनशेतीला प्रामुख्याने प्राधान्य दिलं, त्याला आर्थिक मदत केली. विशेषतः 2000 मध्ये वनशेतीला पर्याय सुचवला गेला की ज्या ठिकाणी भटकी शेती आहे या भटक्या शेतीचं प्रमाण कमी करून त्या ठिकाणी वनशेती करावी, यासाठी भारत सरकारने त्या प्रदेशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले. आणि तिथल्या जे शेतकरी असेल, जी लोक होती, आदिवासी असेल, त्या ठिकाणी ट्रायबल एरियातले लोक असेल, त्यांना त्या ठिकाणी सरकारने काही अनुदान देऊन, काही योजना जाहीर करून त्यांना वनशेतीकडे आकर्षित केलं. हे अत्यंत महत्वाचं कार्य भारत सरकारने केलं. 2001 मध्ये भारतामध्ये भारत व शाश्वत शेती विकासाला जी सुरुवात झाली त्यामध्ये पुन्हा भारत सरकारने जाणीवपूर्वक या वनशेतीला प्राधान्य दिलं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, 2002 मध्ये बांबूचं उत्पादन वाढवण्यासाठी वनशेती हा पर्याय भारत सरकारने राबवला. आणि आपल्याला माहिती आहे बांबू हे अत्यंत महत्वाचं उत्पादन आपण अरण्यातून घेतो आणि याच उत्पादन घेण्यासाठी वनशेतीला प्राधान्य दिलं भारत सरकारने. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, वनशेतीबद्दल अधिक संशोधन करण्यासाठी भारत सरकारने 1983 मध्ये संशोधन प्रकल्प सुरू केले. आणि याची प्रमुख जी प्रयोगशाळा आहे झाशी, हे जे उत्तर प्रदेशामधलं त्या ठिकाणी ठिकाण आहे, या ठिकाणी सुरू केली. आणि नंतरच्या काळामध्ये झाशी प्रमाणेच अनेक ठिकाणी छोट्या प्रयोगशाळा, संशोधन केंद्र सुरू झाले की त्यामध्ये वनशेती आणि बांबू याच्यावर अधिक संशोधन केलं जातं आणि त्याचा फायदा नक्कीच वनशेती विकासाला होईल. आता शेतीचे काही वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. या शेतीमध्ये आपल्या रेग्युलर पिकाबरोबरच फळझाडं आणि वनझाडं यांची लागवड केली जाते. आणि ही शेती प्रामुख्याने मुरमाड जमीन ज्या ठिकाणी आहे अशा शेतीत केली जाते. बघा सर्वात महत्वाचं की वृक्ष लागवड करताना वनशेतीमध्ये त्या ठिकाणची जमीनची सुपीकता कोणती आहे, त्या ठिकाणचं पाण्याचं प्रमाण किती आहे, पाण्याची उपलब्धता किती आहे, याचं नियोजन करून या शेतीचं नियोजन केलं जातं. उदाहरणार्थ जर पाऊस कमी असेल तर अशा ठिकाणी बाभूळ असेल, बोर असेल, खैर असेल यासारखी झाडं लावली जातात. व ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे अशा ठिकाणी साग असेल, शेवगा असेल, हातगा या सारखी झाडं लावली जातात. म्हणजेच या शेतीमध्ये फळं लावताना तिथलं हवामान आणि पर्जन्यमान लक्षात घेतलं जातं आणि नंतर पिकं लावली जातात. बघा या शेतीमध्ये इतर शेतीची जर तुलना केली ना विद्यार्थी मित्रांनो, तुलनेनं या शेतीमध्ये मशागत कमी करावी लागते. आणि वनशेतीमध्ये वनशेती एक संरक्षित शेती आहे, पर्यावरण स्नेही शेती मानली जाते. कारण काय की या शेतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं रक्षण होतं, जमिनीची धूप थांबते, त्या ठिकाणी मृदेची सुपीकता वाढते, वातावरणामध्ये आर्द्रता वाढते, वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. हे सर्व फायदे आपल्याला वनशेतीमुळे मिळतात. म्हणून वनशेती ही पर्यावरण स्नेही शेती मानली जाते. वनशेतीमधून आपण चारे पिकं घेतो, इंधन पिकं असेल, वन औषध असेल, फळं असेल, काही उत्पादन असेल, हे सर्व आपल्याला शेतीमुळे शक्य होतं. म्हणून वनशेती ही अत्यंत व्यापक शेती मानली जाते. चारा पिकं, पूर्ण पिकं ज्या वेळेला घेतो ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेला पशुपालनासारख्या व्यवसायाला चालना मिळते. हा सुद्धा या शेतीचं वैशिष्ट्य आहे. इतकेच नव्हे तर एक फायदा म्हणून सुद्धा या वैशिष्ट्यांकडे बघितलं जातं. ही जी मी तुम्हाला उदाहरण सांगितली, काही वैशिष्ट्य सांगितली, यामध्ये काही वैशिष्ट्य असेच दर्शवतात की या वन शेतीमधून अनेक प्रकारचे फायदे त्या शेतकऱ्याला, समाजाला आणि आपल्या देशाला होतात. विद्यार्थी मित्रांनो, जर या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक माहिती लागत असेल तर ही संदर्भ पुस्तक आहेत, मला वाटतं त्यांचा नक्कीच तुम्ही वापर करा. यामुळे तुमच्या नोट्स अपडेट होतील आणि अधिक परिपूर्ण माहिती तुम्हाला या वनशेती आणि फळबाग शेतीबद्दल मिळेल असं मी तुम्हाला सांगतो.
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला अत्यंत महत्वाचा घटक आपण सुरू करतोय, शेतीवर परिणाम करणारे घटक. भौगोलिक जे घटक आहे त्यावर पुढील तासाला आपण चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.